श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे एक असं नाव जे ऐकतानाच शौर्य पराक्रम मराठी अस्मितेचा अभिमान जागा होतो। 1700 साली जन्मलेले बाजीराव अवघ्या 20व्या वर्षी मराठा साम्राज्याचे पेशवे बनले आणि हे वय अनेकांनी शंका घेतलं, पण बाजीरावांनी त्यांच्या तलवारीने आणि बुद्धीने स्वतःला सिद्ध केलं। एकही लढाई न हारलेला सेनापती हे गौरव केवळ बाजीरावांच्याच नशिबी असतं। त्यांनी 40 पेक्षा अधिक लढाया जिंकल्याने प्रत्येक वेळी विजय मिळवला। दिल्ली पासून ते भोपाळ पर्यंत त्यांनी मराठ्यांचा भगवा फडकवला। मुघल साम्राज्याची चुरबुळ केलेली सत्ता पूर्णपणे हलवून टाकणाऱ्या काही मोजक्या मराठा सरदारांमध्ये बाजीराव हे अग्रस्थानी होते। त्यांची युद्धशैली अतिशय गतिमान, कल्पक आणि अचूक। पारंपरिक पद्धती फेकून देत त्यांनी गनिमी काव्याच्या आधुनिक छटा वापरल्या। केवळ तलवारीचे नव्हे तर मुत्सद्देगिरीतही ते निष्णात होते। आणि त्यांच्या मस्तानीचे नातं तर ते प्रेम, जिच्यावरती हजारो आरोप झाले पण बाजीराव झुकले नाहीत। त्यांनी ते प्रेमही निभावले, ते म्हणजे अभिमानाने। 1740 मध्ये 40व्या वर्षी त्यांचं अकाली निधन झालं, पण बाजीराव गेले नाहीत, कारण इतिहास अजूनही त्यांची तलवार सांगतो आणि मराठ्यांचं रक्त अजूनही त्यांची कथा आठवतं। बाजीराव म्हणजे एक झंझावात नाव जे पराक्रमाच्या इतिहासामध्ये अमर झाले। तर मंडळींनो, थोरले बाजीराव गेलेत, पण त्याच्या शौर्याची ज्वाला अजूनही पेटलेली आहे। तुम्हाला बाजीरावांबद्दल ही माहिती नेमकी कशी वाटली आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा। अशाच माहितीसाठी आपल्या स्पीड चॅनल नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।